परमात्मा दीर्घ श्वास भरून कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। सुरुवातीपासून श्री परमात्मने नमः। अथ तृतीयोऽध्यायः। अर्जुन उवाच जायसि चेत् कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन तत्किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव। व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोऽहमाप्नुयाम्। श्रीभगवानुवाच लोकेऽस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ। ज्ञानयोगेन साङ्ख्यानां कर्मयोगेन योगिनां न कर्मणामनारम्भात् नैष्कर्म्यं पुरुषोऽश्नुते न च सन्न्यसनादेव सिद्धिं समधिगच्छति न हि कश्चित् क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत् कार्यते ह्यवशः कर्म सर्वः प्रकृतिजैर्गुणैः। कर्मेन्द्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन् इन्द्रियार्थान् विमूढात्मा मिथ्याचारः स उच्यते। यस्तु इन्द्रियाणि मनसा नियम्यारभतेऽर्जुन कर्मेन्द्रियैः कर्मयोगम् असक्तः स विशिष्यते। नियतं कुरु कर्म त्वं कर्म ज्यायो ह्यकर्मणः शरीरयात्रापि च ते न प्रसिद्ध्येद कर्मणः। यज्ञार्थात् कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबन्धनः तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसङ्गः समाचर। सत्या प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापतिः अनेन प्रसविष्यध्वम् एष वोस्त्वेष्टकामधुक् देवान् भावयितानेन ते देवा भावयन्तु वः परस्परं भावयन्तः श्रेयः परमवाप्स्यथ। इष्टान् भोगान् हि वो देवा दास्यन्ते यच्च भाविताः तैर्दत्तान् प्रदायेभ्यो यो भुङ्क्तेस्तेन एव सः। यज्ञशिष्टाशिनः सन्तो मुच्यन्ते सर्वकिल्बिषैः भुञ्जते ते त्वघं पापा ये पचन्त्यात्मकारणात्। अन्नाद् भवन्ति भूतानि पर्जन्यादन्नसम्भवः यज्ञाद् भवति पर्जन्यो यच्च कर्म कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षरसमुद्भवम्। तस्मात् सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम् एवं प्रवर्तितं चक्रं नानुवर्तयति हयः। अघायोरिन्द्रियारामो मोघं पार्थ स जीवति यस्त्वात्मरतिरेव स्यात् आत्मतृप्तश्च मानवः। आत्मन्येव च सन्तुष्टस्तस्य कार्यं न विद्यते नैव तस्य कृतेनार्थो नाकृतेनेह कश्चन न चास्य सर्वभूतेषु कश्चिदर्थव्यपाश्रयः। तस्मादसक्तः सततं कार्यं कर्म समाचर असक्तो ह्याचरन् कर्म परमाप्नोति पुरुषः। कर्मणैव आस्थिता जनकादयः लोकसङ्ग्रहमेवापि सम्पश्यन् कर्तुमर्हसि। यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तद्देवेतरो जनः स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते। न मे पार्थास्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किंचन नानवाप्तम् अवाप्तव्यं वर्त एव च कर्मणि। पुढचा श्लोक 23.
यदि ह्यहं न वर्तेयं जातु कर्मण्यतन्द्रितः मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः. आता पाठीमागच्या श्लोक मध्ये सांगितलं की मला तिन्ही लोकांमध्ये कोणताही कर्तव्यशेष नाही राहिला. आता सांगते की जर यदि यदि अहम ही अहम यदि ही अहम यदि मी न वर्तेयम मी जर कर्म करणार नाही, मी माझं कर्तव्य कर्म करणार नाही, जातु कर्मणी अतंद्रित आणि तंद्रामध्ये जगणार, कर्मच्या बिना कर्मामध्ये नाही जगणार, कर्मच्या बिनाच असंच जगणार, बिना कर्मच्या असंच फिरत राहणार पुढं पण. तर मला बघून मला बघून मम वर्तमा अनुवर्तनते मी जसं वर्तणार आहे, कारण की मी सगळ्यांसमोर एक श्रेष्ठ पुरुष आहे, मी सगळ्यांसमोर देवतुल्य आहे असं ते पण बघतात आणि मी स्वतःला पण बघतो. म्हणजे श्रीकृष्णजी असं म्हणून राहिले. तर जसं मी वर्तणार आहे, जसं मी काम करणार कर्म दाखवणार आहे तसे ते मला फॉलो करणार, आणि जर मी काम नाही केलं तर लोक पण मला बघून काहीच काम नाही. तर मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ, हे पार्थ सर्वे मनुष्य सगळे मनुष्य काय करतील, मला अनुवर्तन करतील, मला फॉलो करतील, माझं आचरण करतील. आणि तो लोकासाठी लोकसंग्रहासाठी चांगला नाही, हे नंतर सांगते. इथं संधी आहे ही अहम, ही आणि अहम मध्ये संधी आहे यकार, इकार आणि अकार मिळून यकार झाला ह्यहम. यदि ह्यहम असं न वर्तेयम वर्तेयम इथं वृत धातू आहे, वृत म्हणजे वर्तने, ठीक. कर्मणी अतंद्रितः, कर्मणी आणि अतंद्रित, जसं ह्यहम मध्ये संधी झाली तसं इथं पण इकार आणि अकार मध्ये य संधी झाली. अतंद्रित, अतंद्री म्हणजे अतंद्रित, हा. तर तंद्रा, एक निद्रा असती एक तंद्रा असती. निद्रा म्हणजे झोप, तंद्रा म्हणजे झोपीची अर्धी झोप, जे आपण म्हणतो डुलकी लागली, तर डुलकी सारखी झोप. आता तंद्रामध्ये ह्याचा अर्थ असा आहे की आलस्य, म्हणजे तो काम तर करतोय पण त्याच्या शरीरामध्ये काम केल्यासारखं दिसत नाही, तर तंद्रा अवस्थामध्ये आहे. जसं सकाळी उठल्या उठल्या आपण जातो बाथरूम मध्ये, ब्रश उचलतो, डोळे बंदच येतात, ही तंद्रा अवस्था अशी. तर हे म्हणतात की मी जर आलस्य रहित होऊन कर्म केले नाही तर लोक पण मला आलस्य रहित होऊन कर्म करणार नाही, म्हणजे माझं अनुसरण करणार. तर अतंद्रित मम वर्तमा अनुवर्तनते, वर्तम इथं पण वृत धातू मधून प्रत्यय लागून हे वर्तमा असा शब्द बनले, आणि अनुवर्तनते इथं संधी झाली, अकार अकार संधी झाली. वर्तमा अनुवर्तनते, अनुवर्तनते मध्ये पण वृत धातू आहे, प्रत्येक ठिकाणी वृत धातू आहे. वर्तमा, वर्तमा, हा त्मा, तमा, ठीक आहे, र तच्या आधी आहे वर्तमा. तर वर्तम शब्द आहे, म चा आकार आणि अनुवर्ततेचा आकार मिळून आकार झाला, वर्तमा अनुवर्तनते. मनुष्य हा पार्थ सर्वश, पहिला पाद आहे यदि ह्यहम न वर्तेयम पर्यंत, दुसरा पाद आहे जातु कर्मण्य तंद्रित, तिसरा पाद आहे मम वर्तमानुवर्तन्ते, मम वर्तमानुवर्तन्ते असं. चौथा पाद आहे मनुष्याः पार्थ सर्वशः, ठीक. हा वर्तम अकार, अकारांत शब्द आहे, म्हणजे अकार शेवटी आहे वर्तम. तर उच्चारण घेऊयात. यदि ह्यहम न वर्तेयम, यदि ह्यहं न वर्तेयं
जातु कर्मण्यतन्द्रितः जातु कर्मण्यतन्द्रितः मम वर्तमानुवर्तन्ते मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्यः पार्थ सर्वशः. मनुष्यः पार्थ सर्वशः. सगळे सोबत. यदि यदि ह्यहं न वर्तेयं जातु कर्मण्यतन्द्रितः मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः. यदि ह्यहं न वर्तेयं जातु कर्मण्यतन्द्रितः मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः. पुढचा श्लोक. उत्सीदेयुरिमे लोका न कुर्यां कर्मच्छेदहं शंकरस्य च कर्ता स्यामुपहन्यामिमाः प्रजाः. उत्सीदेयुः. उत्सीदेयुः म्हणजे नाश ला प्राप्त होणे. इमे इमे लोका, इमे लोकासोबत जुळतंय. इमे हा सर्वनाम आहे. तर उत्सेदेयु इमे लोका, हे लोक नाशला प्राप्त होईल. कधी नाशला प्राप्त होईल? न कुर्याम कर्म चेदहम. चेद, चेद म्हणजे यदि. ठीक. यदि मी माझा कर्म नाही करणार तर मला अनुसरण लोक करणार आणि ते मग नाशला प्राप्त होतील. म्हणजे बिना कर्मचा ह्या पृथ्वीवरती काय फायदा? तर त्यामुळं नाशला प्राप्त होतील. न कुर्याम कर्म चेदहम, जर मी कर्म केला नाही तर हा लोक नाशला प्राप्त होईल. उत्सीदेयु. संकरस्य च कर्ता स्याम, आणि मी ह्या संकर्ताचा, ह्या नपुंसकताचा, ह्या वंशहीनताचा मी कर्ता बनल. म्हणजे त्यांच्या कारणामुळं तो लोक नाशला प्राप्त होतोय, त्यामुळं त्याचा कर्ता मी बनल. कर्ता बनल ह्याचा अर्थ असा आहे की जसं आपण कोणतं तरी काम करतोय, तर मी एक काम करतोय तर त्या कामाचा कर्ता मी आहे. आता श्रीकृष्णाने स्वतः तर काम नाही केलं, पण लोकांनी त्यांचं अनुसरण केलं आणि त्यामुळं लोकाचा विनाश झालाय. तर त्यामुळं ते म्हणते की मी ह्याचा कर्ता आहे. लोक नाहीये कर्ता, मी ह्याचा कर्ता आहे, कारण की माझ्यामुळं लोकांचा नाश प्राप्त होतो. असं. संकरस्य च कर्ता स्याम, मी ह्या संकर्ताचा कर्ता होणार आहे. आणि उपहन्याम इमा प्रजाः, ज्या प्रजाला माझ्यामुळं मरण, माझ्यामुळं नाश प्राप्त झालेला आहे, त्या प्रजाला, त्या प्रजाचा कर्ता मी आहे. तर इथं एक धातू आहे उत्सीदेयुः, सीद धातू आहे. सीद म्हणजे जसं पहिल्या अध्यायामध्ये आलं होतं विषाद योग, तर तिथं पण अशीच धातू होती, सीद धातू होती. विषीदंतम इदम वचः. ठीक आहे, विषीदंतम इदम वचः असा शब्द आला होता, तर ही पण तशीच धातू आहे, सीद. सीद म्हणजे शिथिल होणे. आता इथं उत उपसर्गपूर्वक सीद धातू आलेली, तर उत्सीदेयु म्हणजे शिथिल होणे, नाशला प्राप्त होणे असं. इथं कुर्याम मध्ये क्री धातू आहे, कुर्याम, आणि हा आशीर्लिंग वचन ज्याला आपण म्हणतो, एक 10 लकारांपैकी एक लकार आहे. ठीक आहे, आशीर्लिंग लकार आहे. तर आशीर्लिंग म्हणजे आशीर्वाद देण्याच्या अर्थमध्ये किंवा काहीतरी कल्पना करण्याच्या अर्थमध्ये, की मैं ऐसा करता तो, मी जर असं करेल तर, ह्या अशा अर्थमध्ये ती धातू, तो लकार प्रयोग होतो. त्या लकारमध्ये जेवढे पण शब्द बनतात, एक लकारमध्ये 9 शब्द बनतात. ते 9चे 9 शब्द एक एक वचनाच्या अनुसार आणि पुरुषच्या अनुसार त्याला, त्या क्रियाला, पुरुषा कर्ताला म्हणण्यासाठी तसे तसे प्रयोग होतात. नाही नाही, कंजंक्शन नाही म्हणत. लकारला इंग्लिशमध्ये आपण टेन्स म्हणू शकतो. तर जसे हे इंग्लिशमध्ये फ्युचर टेन्स, पास्ट टेन्स, प्रेझेंट टेन्स, त्याच्यानंतर फ्युचर पास्ट मध्ये पण थोडे आहेत वेगळे वेगळे. डेफिनेट, हा, परफेक्ट फ्युचर, इनडेफिनेट फ्युचर, इनडेफिनेट पास्ट वगैरे. तर तसेच लकार मध्ये असे आहेत की
लट लकार वर्तमान कालसाठी, लोट लकार ऑर्डर देण्यासाठी, लुट लकार भूतकालासाठी, आपलं लंग लकार पण भूतकालासाठी. त्याच्यानंतर भविष्यात, एक भविष्यात कालसाठी लकार असतो. भविष्यात कालसाठी की भविष्यामध्ये काय होणार आहे त्या गोष्टीसाठी एक लकार असतो. तर असे 10 लकार आहेत ज्या मधले 5 लकार लौकिक भाषेसाठी प्रयोग होतात, लौकिक संस्कृत भाषेसाठी. 5 लकार वेदांच्या संस्कृत भाषेसाठी प्रयोग होतात. त्यामधला एक लकार असा आहे की तो कोणत्याही शब्दाला कसाही तोडून मोडू शकतो. ठीक आहे, त्याला तशी परमिशन, त्या लकारमध्ये तशी परमिशन आहे. तर हे थोडं डिटेल मध्ये झालं. तर इथं एवढं समजाय, कुर्याम ऐसा करता तो असा अर्थ बनणार आहे. चेदहम, संकरस्य च कर्ता, इथं परत क्री धातूने कर्ता शब्द बनलेला आहे. श्याम, इथं अस धातू आहे. अस धातू, अस भुवी, अस म्हणजे होणे. होणे म्हणजे होएगा, होना चाहिए, ह्या प्रकारचा अर्थ निघतो श्याम. करता हो सकता हूं, ह्या प्रकारचा अर्थ आहे. उपहन्याम इमाह प्रजा, इमा इथं सर्वनाम आहे प्रजासाठी. ठीक आहे. तर उत्सिदेयुहु विसर्ग होता, विसर्गला र झाला इमे पुढे असताना, आणि इमे सोबत जुळलं. उत्सिदेयुर इमे लोका, लोकाच्या पुढे पण विसर्ग होता, पण न पुढे असताना विसर्ग गायब झाला. ठीक. तर उत्सिदेयुर इमे लोका, न कुर्याम कर्म, चेद आणि अहम जुडलाय. चेद वेगळा आहे, अहम वेगळा आहे. चेद आणि अहम शब्द जुडले. ठीक. संकरस्य च कर्ता श्याम आणि उपहन्याम, श्याम उपहन्याम इमाह, श्याम सोबत उपहन्याम जुडलंय. उपहन्याम मध्ये हन धातू आहे, मारण्यासाठी, आणि उपहन्याम सोबत इमाहा जोडलाय. इमाहा सर्वनाम आहे, प्रजा सोबत विशेषण बनतोय. ठीक. तर पहिला पाद आहे उत्सिदेयुर इमे लोका. दुसरा पाद आहे न कुर्याम कर्म चेदहम. तिसरा पाद आहे संकरस्य च कर्ता श्याम पर्यंत तिसरा पाद. उपहन्याम इमा प्रजा हा चौथा पाद. ठीक. श्याम पर्यंत तिसरा, त्याच्या पुढे चौथा. उच्चारण घेऊयात. उत्सिदेयुरिमे लोका, उत्सिदेयुरिमे लोका, न कुर्याम कर्म चेदहम, न कुर्याम कर्म चेदहम. संकरस्य च कर्ता श्याम, संकरस्य च कर्ता स्याम, उपहन्यामिमा प्रजाः, उपहन्यामिमा प्रजाः. सगळे सोबत. उत्सिदेयुरिमे लोका, न कुर्याम कर्म चेदहम, संकरस्य च कर्ता स्याम, उपहन्यामिमा प्रजाः. उत्सिदेयुरिमे लोका, न कुर्याम कर्म चेदहम, संकरस्य च कर्ता स्याम, उपहन्यामिमा प्रजाः. 25वां श्लोक. सक्ताः कर्मण्य विद्वांसो यथा कुर्वन्ति भारत, कुर्यात विद्वांस तथा सक्तश्चिकीर्षुर्लोक संग्रहम. पूर्ण संधीमध्ये आहे ना. अशा प्रकारे एक एक संहिता, महाभारत, रामायण किंवा दुसरे भगवद्गीता पण अशा प्रकारे लिहिली होती. पण असे तोडून आता आपल्याला सोपं करण्यासाठी तोडून त्याचे भाष्य, त्याचे हिंदीमध्ये ट्रान्सलेशन, वेगळे वेगळे भाषांमध्ये ट्रान्सलेशन केलेले आहे. नाहीतर तुम्ही विचार करा, जर असं लिहिलंय तर शब्द कसं काय तुटणार. आणि ज्यांना माहित आहे तेच तोडू शकणार. पण ज्यांना माहित आहे, असे अंग्रेज लोक पण झाले ज्यांना माहित आहे, पण त्यांनी शब्दाचा वेगळा अर्थ करून टाकला आणि मग आपल्या शास्त्रांमध्ये प्रक्षिप्तीकरण केलं. तर गीतामध्ये चुकून प्रक्षिप्तीकरण नाही. आतापर्यंत कुणाची हिंमत झाली नाही की गीतामध्ये प्रक्षिप्तीकरण करण्याचा, की मिसळ भेसळ करण्याचा. नाहीतर रामायण मध्ये पण मिसळ भेसळ आहे, महाभारतामध्ये पण मिसळ भेसळ. त्यामुळे जो पण स्टोरी सांगतोय एकदम परफेक्ट ती स्टोरी आहे आपण सांगू शकत नाही, काहीतरी मिर्च मसाला टाकलेलाच. तर अशा संहितामध्ये शास्त्र लिहिलेले होते पांडुलिपीमध्ये. ते जे वैयाकरण आहे, जे चांगले संस्कृत ज्ञाता आहेत, त्यांनी ते शुद्ध करत करत थोडं थोडं लोक साठी सोपं करत गेले. तर सक्ताहा, सक्ताहा म्हणजे आसक्त होऊन,
कर्मणी, कर्म मध्ये, कर्मणी सप्तमी आहे, अधिकरण आहे, तर कर्म मध्ये असा अर्थ आहे. सक्ताः कर्मणी अविद्वांसो, जो अविद्वान व्यक्ती आहे, ज्याला स्पष्ट दिसत नाही की मला हेच करायचंय, मला तेच करायचंय, तो गोंधळ मध्ये फसलेला आहे, तो कोणत्या तरी इच्छा, कोणत्या तरी मोहामध्ये फसून काम करतोय, तर त्याला आपण सक्ताः म्हणतोय. तो आसक्त आहे त्या कामासोबत, त्या इच्छासोबत, त्या विषयासोबत. अविद्वांसो यथा कुर्वन्ति, जसं, यथा म्हणजे जसं, जैसे अविद्वान लोग आसक्त हो करके काम कर रहे हैं. हे भरतवंशी अर्जुन, हे भारत संबोधन दिलं. जसं अज्ञानी लोक सक्त होऊन, आसक्त होऊन काम करू राहिलेत, म्हणजे इथं थोडक्यात नेगेटिव्ह पुरुषांच्या बद्दल बोलणार, पण त्यांनी पण भोग ऐश्वर्य खूप कमवले असं बोलणं आहे. कुर्यात विद्वांस तथा आसक्तस, तर विद्वानने कसं, विद्वानने पण काम केलं पाहिजे आणि आसक्ती रहित होऊन काम केलं पाहिजे. जसं आसक्त पुरुष, जसं भोगमध्ये असलेला पुरुष तो एकदम तल्लीन होऊन त्या भोगामध्ये रमण करतोय, तसं विद्वाननी पण आसक्त होऊन त्या विषयांसोबत आसक्ती सोडून काम केलं पाहिजे. चिकीर्षूर, चिकीर्षूर शब्द आहे की कर्मची इच्छा करणारा चिकीर्षू. लोकसंग्रम, लोकच्या संग्रहासाठी, लोकांच्या उद्धारासाठी त्यांनी पण आसक्ती रहित होऊन काम केलं पाहिजे की श्रेष्ठ पुरुषांचा अनुसरण त्या लोकला करता येईल. त्यामुळं, नाहीतर लोक दुसऱ्या कामामध्ये भोग आणि ऐश्वर्य प्राप्त करण्यासाठीच भटकत राहतात, आणि ते पण आसक्त होऊन भटकत राहते, अनासक्त होऊन नाही भटकणार. तर असं आहे. सक्ताः, इथं संज धातू आहे, संज संगे, ठीक आहे. संज संगे म्हणजे संग होणे, आपल्या विषयाचा संग होणे, आपला इच्छाचा संग होणे असं. कर्मणी अविद्वांसो यथा कुर्वन्ति, कर्मणी आणि अविद्वांसो मध्ये संधी झाली यका, ठीक. यथा कुर्वन्ति भारत. आता इथं शब्द स्पष्ट बघा, पेन्सिल घ्या आणि शब्द स्पष्ट करा. कुर्यात विद्वांस, ठीक आहे. कुर्यात विद्वांस तथा आसक्त, तथा आणि आसक्त मध्ये संधी झाली, आ आणि अ, ठीक आहे. तथा आसक्त, तर आसक्तस इथं श आहे, आसक्त विसर्गला श झालाय, आसक्तस. चिकीर्षूर, चिकीर्षूर, चिकीर्षु विसर्ग होता, विसर्गला र झालं, र ल च्या पुढं वड, र च्या वरती, ल च्या वरती चढला, ठीक आहे. चिकीर्षूर लोकसंग्रहम, आले स्पष्ट. परत बघा, कुर्यात विद्वांस तथा सक्तस चिकीर्षूर लोकसंग्रहम, ठीक. पाद बघूयात. सक्ताः कर्मण्य विद्वांसो, पहिला पाद. तथा यथा कुर्वन्ति भारत, दुसरा पाद. कुर्यात विद्वांस तथा सक्तश, सक्तश पर्यंत तिसरा पाद. चिकीर्षूर लोकसंग्रहम, चौथा पाद, ठीक. कुर्यात विद्वांस, अनुस्वार आहे आणि स पण आहे, तर विद्वांस तथा सक्तश किंवा तथा सक्तः असं पण म्हणू शकतो, ठीक आहे. सक्तः म्हणा, हा हा तसं करा, काय अडचण नाही. यावेळेस तो नाही म्हणायचं, श म्हणायचं, च पुढं आहे, श, हा शलगम वाला श. चिकीर्षूर लोकसंग्रहम, चौथा पाठ, ठीक. उच्चारण घेऊयात. सक्ताः कर्मण्य विद्वांसो, सक्ताः कर्मण्य विद्वांसो यथा कुर्वन्ति भारत, यथा कुर्वन्ति भारत. कुर्याद् विद्वांस तथा सक्तः, कुर्याद् विद्वांस तथा सक्तः, चिकीर्षुर लोकसंग्रहम, चिकीर्षुर लोकसंग्रहम. सगळे सोबत. सक्तः कर्मण्य विद्वांसो यथा कुर्वन्ति भारत, कुर्यात् विद्वांस तथा सक्तः, चिकीर्षुर लोकसंग्रहम. सक्तः कर्मण्य विद्वांसो यथा कुर्वन्ति भारत, कुर्यात् विद्वांस तथा सक्तः, चिकीर्षुर लोकसंग्रहम.
एक श्रेष्ठ व्यक्तीचं अनुसरण सगळे लोक करतात, पण अनुसरण कशा प्रकारे करतात हे ह्या श्लोक मध्ये थोडस, जर आपण एकदम बारीकीने एक एक गोष्ट पाहिली तर याच्यामध्ये सांगितलं की जर मी नियत कर्म नाही केले, मी जर हे कर्म सांगितले, मी तर आता जे पण आपण वैदिक कर्म करतो किंवा जे पण कर्म करतो आपण, त्या कर्माचा उद्देश काय आहे? आपण सुरुवातीला एकदम भगवद्गीता स्टार्ट केली होती त्यावेळेस आपण समजलं होतं की पुरुषार्थ काय आहे? धर्म, अर्थ, काम, मोक्ष, हे 4 आपले जीवनचा उद्देश आहे. आता कृष्णला, ईश्वराला, परमात्माला धर्म करायची गरज आहे का? त्याला काही करायची गरज नाही. अर्थ कमवायची गरज आहे का? मोक्ष तर तो स्वतःचे. आणि कामनाची गरज आहे का? तो कामना रहितच सांगतोय. मग हे सगळं असून पण त्याचं पृथ्वी तळावर आल्यानंतर काय करणं शेष आहे? काहीच नाही. तरी पण ते करतायत. म्हणजे ते कशासाठी करतायत? की लोकांनी त्यांचं अनुसरण केलं पाहिजे. आणि जर अनुसरण करायचं तर ते डायरेक्ट ध्यानमध्ये बसले असते की ध्यान करा, मोक्ष प्राप्त होईल, डायरेक्ट मोक्षकडे जा, डायरेक्ट तुम्ही त्या मार्गाला जा. तर याच्या पाठीमागं याला समजण्यासाठी आपण एक छोटंसं उदाहरण घेऊ. एक छोटीशी स्टोरीच्या द्वारे उदाहरण घेऊ की एक गुरुकुलमध्ये गुरु होते आणि समोर सगळे छोटे छोटे मुलं बसलेले होते आणि ह्या गुरुनी हा श्लोकचा, याच्या मागच्या श्लोकचा उच्चारण केलं. आपलं नमे पार्थात यद यद आचरती श्रेष्ठ, ठीक आहे, 21वा श्लोक, की जसं जसं श्रेष्ठ आचरण करतात तसं तसं लोक, सामान्य लोक आचरण करतात. सगळे लहान मुलांनी ऐकलं आणि त्यांनी ते सांगितलं की असं असं असतं, श्रीकृष्णाने असं असं भगवद्गीतामध्ये सांगितलं. ते गेले, दुसऱ्या दिवशी आले तर त्यांनी पाहिलं की त्यांच्या जागेवर एक छोटा मुलगा येऊन बसलेला होता. ठीक, आणि तो मुलगा ते आल्याबरोबर म्हणला, चलो चलो तुम आके वहां पे बैठ जाओ. तर शिक्षक म्हणले काय चाललंय, आपण पाहू. गुरुजी म्हणले काय, आपण काय, याच्या डोक्यामध्ये काय चाललंय? ते समोर येऊन बसले, ते ऐकायला लागले. तो काहीच म्हणत नव्हता. थोड्या वेळानंतर शेजारच्या मुलांनी त्यांना सांगितलं गुरुजींना की सर हे असं असं आहे गुरुजी, की यांनी तुमचं कालचं ऐकलं आणि आज एकदम असं म्हणलं की जसं श्रेष्ठ लोक करतात, जसे मोठे लोक करतात तसं आपल्याला करायचं, मी समोर जाऊन आज गुरुजी बनतो. तर मग गुरुजीने हात वर केलं. ठीक आहे, तुम्ही गुरुजी येतं, तुम्ही गुरुजी बनले, हात वर करतो आणि मला एक प्रश्न आहे, मला त्या प्रश्नाचं उत्तर सांगा. तो घाबरला. मग त्याला एक गोष्ट तिथं समजून सांगितली की तू फक्त जागा घेऊ नको, तू फक्त पद घेऊ नको. मी त्या जाग्यासाठी, त्या पदासाठी काय काय गोष्टी केल्यात, त्या सगळ्या गोष्टी तू आधी कर. मग त्या मार्गाचं अनुसरण करायचं आहे, त्या पाथचं अनुसरण करायचं आहे, त्या रस्त्याचं अनुसरण करायचं. आपण पाहतो की एखादा माणूस, कोणता व्यक्ती, त्यांनी त्याच्या काळामध्ये खूप मेहनत केली, सगळं केलं, आपल्याला ते मेहनत दिसत नाही आणि आपल्याला काय दिसतं की त्यांनी घेतली मोठी गाडी. आजच्या काळामध्ये मोस्टली काय होतंय की त्यांनी घेतली गाडी तर मी पण घेणार, मग याच्यावर लोन, ह्यो सोनं गिरवी ठेवणार, हे सगळं करणार आणि त्यांनी घेतलेली गाडी घेणार की मी आता त्याच्यासारखा झालो. तो झाला का त्याच्यासारखा? त्याच्याकडे भरपूर पैसा पडू नये आणि त्या पैशामधून असं चिंधीचं त्यांनी काहीतरी उचललं आणि 1-2 कोटीची गाडी घेतली. त्याच्याकडे 500 कोटी येतात, त्यांनी 2 कोटी काढले आणि गाडी घेतली. अंबानीचं उदाहरण घेऊ. लग्न करतोय अनंत अंबानी, मोठं लग्न चालू आहे, ठीक आहे, 800 कोटी रुपये खर्च होत आहेत एक प्री वेडिंगला, फक्त वेडिंगला पण नाही, प्री वेडिंगला. आणि आपण जर विचार केला की आपण पण शाहरुख खानला बोलवणार, आपण पण सलमान खानला बोलवणार आपल्या लग्नाला नाचवायला, आणि आपण पण रिहानाला बोलवणार, तर आपल्याला किती लोन करावं लागेल? सगळं विकून लोन करावं लागेल. करतेच लोक, करतायत. आणि आज काळामध्ये
मोस्ट ऑफ द पीपल डज दिस. असंच करतात की त्यांचं अनुसरण करतायत पण त्यांची पदवी अचीव झालेली नाही. त्यांनी जे त्यांच्या पूर्वजांनी ज्या गोष्टी केल्यात, तुमच्या पूर्वजांनी ते सगळ्या गोष्टी नाही केल्या आणि तुम्ही त्यांच्या घरी आलेत म्हणजे तुमचे कर्म येतं. मग तुमचे कर्म तसे झालेच नाही येत अनंत सारखे, अंबानी सारखे. मग तुम्ही त्यांच्यासारखं त्यांचं अनुसरण करण्यासाठी आधी तुम्हाला ते सगळं तुमच्या पिढीमध्ये तुमच्या रक्तामध्ये टाकावं लागेल. तुम्हाला आधी धीरूभाई बनावं लागेल, मग तुम्हाला मुकेश बनावं लागेल, मग तुम्ही तुमचे पूर्वज परत फिरून तुम्ही त्याच परिवारामध्ये येऊन अनंत बनू शकता. तुम्ही ह्याच काळामध्ये डायरेक्ट त्या पदवीवर जायचा प्रयत्न करता तर होणार नाही. तर अनुसरण करायचं आहे पण एक एक कर्मचा, नियत कर्मचा. मी जर हे एक एक कर्म नाही केलं, मी डायरेक्ट त्यांना दाखवलं की मोक्ष खूप आनंदी आहे, मोक्षमध्ये खूप आनंद आहे, मोक्षमध्ये खूप मज्जा आहे, मोक्ष प्राप्त करा, डायरेक्ट म्हणलो मोक्ष प्राप्त करा, कसं करणार लोक? मला तर श्रीकृष्णाला तर माहिती आहे की मोक्ष कसं प्राप्त करायचं. ते तर करतील. ध्यानमध्ये बसले, सगळ्या इंद्रियांना ओढून घेतलं, मनला शांत केलं, बुद्धीला शांत केलं, अहंकार संपून टाकला, डुबकी मारली ब्रह्ममध्ये, अहम ब्रह्मास्मी तत्वमसी, डुबकी मारली आणि मोक्षमध्ये गेले. त्यांना माहिती आहे सगळ्या गोष्टी. सामान्य माणसासाठी काय, सामान्य माणसासाठी काय दिसणार की ते तर फक्त बसलेले आहेत. सामान्य माणूस बसणार, त्याच्या मनामध्ये विचार चालू आहे. आता यांना काय माहिती आहे विचार चालू असताना काय करायचं सामान्य माणसाला? त्याच्यामुळं एक एक कर्म करून दाखवला की ह्या परिस्थितीमध्ये असं करायचं, ह्या परिस्थितीमध्ये असं करायचं, धर्मचं पालन करायचं, कुठं कोणत्या प्रकारचा निर्णय घ्यायचा आहे त्याच्याविषयी पण एक एक स्टेप करून मध्ये मध्ये सांगतायत. तर एक एक स्टेप मध्ये सांगतायत ते की अगर मैं नियत कर्म नहीं करूंगा, मी जर नियत कर्म नाही केले तर लोक पण त्या गोष्टीचं अनुसरण करणार की नाही करणार. आणि मग तो जो रूट आहे, जो रस्ता आहे, तो रस्ता फॉलो नाही होणार. लक्ष्यपर्यंत कसं काय पोहोचणार? तुम्ही लक्ष्यपर्यंत पोहोचले तरी तुम्ही तिथं जाऊन स्टॉप होता, डुबकी नाही मारता येणार. आणि जरी डुबकी मारली तरी त्यामध्ये स्थित कसं राहायचं हे नाही समजणार. याच्यासाठी सगळे स्टेप पूर्ण करावं लागणार, याच्यासाठी सगळं अष्टांग योग पूर्ण करावं लागेल. समाधीपर्यंत जायसाठी यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान, मग समाधी अचीव होणार. डायरेक्ट समाधी अचीव होणार नाही. तर 4 आश्रम, ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यास. ब्रह्मचर्य करून तुम्ही संन्यास करू शकता, गृहस्थ आणि वानप्रस्थ अपवाद मध्ये तुम्ही सोडू शकता. पण जर स्टेप बाय स्टेप गेले तर तुम्हाला सगळ्या गोष्टीचं नॉलेज असणार. एक संन्यासीला एक परिवारामध्ये बायको आणि नवऱ्यामध्ये काय विवाद वगैरे असतात हे जाणणं, हे समजणं खूप अवघड आहे. अशक्य नाही म्हणू शकत अपवाद मध्ये, पण अवघड आहे. तो त्याच्यातून गेला आणि त्याच्यातून तो सर्व्हाइव्ह केला तर त्याला माहित असेल की याला कसं टॅकल करायचं. तर हे स्टेप बाय स्टेप, त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी सांगितल्या शास्त्रामध्ये. सप्तधातू स्टेप बाय स्टेप आहे की एक धातूपासून दुसरा धातू, दुसऱ्या धातूपासून तिसरा धातू आणि शेवटी कोणता धातू किती दिवसामध्ये बनतो, कसा बनतो, हे सगळं स्टेप बाय स्टेप समजणं का गरजेचं आहे की आपण त्याचं अनुसरण केलं पाहिजे. आणि जर आपल्याला माहित असलं तर आपण काय करणार, जसं मी सकाळी सांगितलं की आता आपल्याला माहित आहे की अमावस्यामध्ये आपलं मन अस्थिर होणार, आपल्या मनामध्ये जडपणा येणार, आपल्या मनामध्ये चंचलता येणार. आता 2 दिवसात अमावस्या आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी होणार आहेत. जर आपण फक्त होणार आहे असं समजून चालायचं की असं होऊ शकतं, जर झालं तर आपण त्याच्यासाठी प्रिपेअर आहोत. आपण काय म्हणणार की याच्यामुळे होतंय, इथं आपला काय दोष नाहीये. आणि जर आपल्याला माहित नसलं तर रिग्रेट, टेन्शन, गोळ्या घे, ऍसिडिटीच्या गोळ्या घे, टेन्शनच्या गोळ्या घे, डिमेन्शियाच्या गोळ्या घे, सिझोफर्नियाच्या गोळ्या घे, झोपीच्या गोळ्या घे, तो सगळा प्रकार की माझं आता मन चंचल होतंय, मला काहीतरी होतंय, मला गरम होतंय, मला असं. जर आपलं समजलं
की याच्यामुळे आपण एकदम काम होऊन जातो, आपोआप आपण थंड होऊन जातो. जर आपल्याला माहिती आहे की तिथं एक गोष्ट घडलेली आहे, इथून आपण गेलो तर आपल्याला इथं 15 मिनिटं लागतील, आपण 15 मिनिटं एकदम आरामशीर थांबू शकतो. जर आपल्याला माहित नाही तर आपण त्या 15 मिनिटांमध्ये खूप चंचलता दाखवणार. त्याच्यामुळे स्टेप्सची गरज असते. पाथचा महत्व इथं सांगितलं, रूटचा महत्व इथं सांगितलंय, रस्त्याचा महत्व सांगितलं. लक्ष्यचं महत्व तर आहेच, पण सगळ्यात जास्त महत्व आहे रस्त्याचं, की तुम्ही कोणत्या रस्त्याने कोणत्या मार्गाने जाताय. ठीक आहे. त्यानंतर 24व्या श्लोक मध्ये की मी जर नाही केलं तर सगळ्या लोकांचा नाश होणार. मी जर हे काही पण नाही केलं तर सगळं जनसमुदाय यांचा नाश होणार आणि त्या नाशचा कारण मी होणार, मी असणार आहे त्या नाशचं कारण. इथं काय पाठीमागच्या याच्यात आपल्याला समजलं की रूटचं महत्व, आणि इथं आपल्याला समजतंय जबाबदारीचं महत्व. श्रीकृष्ण काय म्हणतायत की मी जबाबदार असणार जर लोकांचा नाश झाला तर. आपण अशी जबाबदारी घेतो का? आपण फक्त आपल्या बाबतीत जबाबदारी घेतो, आपल्या बाबतीत पण नाही घेत. काही काही मी अशा लोकांना पाहिलंय की सगळं ते करतायत, ठीक आहे, सगळं कार्यक्रम सगळं त्यांनी नियोजन केलं, सगळं एक एक स्टेप वाईज त्यांनी केलं सगळं, आणि जर काही गोष्ट परिस्थिती अनुसार वर खाली झाली, तुझ्यामुळे झालं, तुला अक्कल नाही का, तुला समजत नाही का, तुझ्यामुळे झालं हे. अरे बाबा मी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वच नव्हतो, मला कसं काय ब्लेम करतोय? तुझी जबाबदारी होती, ते तुला करायचं होतं, ते तू केलंय ते, आणि तो काय करतोय? दुसऱ्यावर ब्लेम टाकतो. तर इथं ब्लेम नाही टाकत. श्रीकृष्ण असं म्हणू शकत होते की मी तर माझं मोक्ष प्राप्त करतोय, लोकांनी लोकांचं पाहावं. पण लोकांची जबाबदारी इथं घेतली का घेतली याचं उत्तर काल सांगितलं होतं की मीच लोक आहे. मग याच्या पाठीमागे एक स्टोरी आहे की एक राजा होते, असंच गुरुनी सांगितलं की मीच लोक आहे, मीच समोरचा व्यक्ती आहे आणि मी त्यांच्यासाठी करतोय, मी जबाबदारी घेतोय सगळ्या गोष्टींचा. तर हे श्लोक सांगून त्या गुरुंनी राजाला सांगितलं की राजा, असं आहे की ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एक आत्मतत्व आहे. अद्वैतवादी गुरु होते, पण त्यांना सगळ्या गोष्टींचा नॉलेज होता, ते चांगले विद्वान होते. पण राजाला सांगितलं, राजांनी काही बेस क्रिएट नव्हता केलेला, त्यांना अद्वैत द्वैत त्रयत्वाद काय नाही, त्यांना फक्त एवढं सांगितलं की सगळ्या जीवांमध्ये एक आत्मा आहे, सगळं एकसारखं आहे, सगळी वस्तू एकसारखी आहे, सगळ्या जीवांमध्ये एक आत्मा आहे, आणि अद्वैतवाद मध्ये त्यांना नॉलेज दिलं. ते गेले, त्यांच्या 4-5-10 राण्या होत्या आणि काही दासी होत्या. तर त्यांनी दासीमध्ये आणि राणीमध्ये फरक पाहिला नाही, ते म्हणले हे एकच आहे, आणि दासी सोबत त्यांचं चालू होतं संभोग. तर राणी आली आणि म्हणले की हे काय? तर ते म्हणले की गुरुजींनी असं सांगितलंय की सगळ्यांमध्ये एकच जीव आहे, सगळे एकच येतात. मग ती राणी गेली रागारागामध्ये, गुरुजी काय सांगितलं तुम्ही, हे काय सांगता? जसं मी काल सांगितलं की कोणताही एक श्लोक घेऊन आपण कोणासोबत पण त्याला असोसिएट नाही करू शकत, त्याला कनेक्ट नाही करू शकत. तर राणी गेली गुरुजींकडं, गुरुजींना म्हणलं असं हे काय शिकवलं तुम्ही? ते म्हणले मी तर बरोबर शिकवलं. मग ते असं असं वागतायत. बरं ठीक आहे, तुम्ही एक काम करा, तुम्ही प्लेटमध्ये काहीतरी एकदम दुर्गंधी वस्तू घेऊन जा त्यांच्याकडं आणि त्यांना म्हणा खा. राणीने केलं तसं, प्लेटमध्ये एकदम दुर्गंध, एकदम बेकार दिसणारे काहीतरी वस्तू घेऊन गेले आणि म्हणले खा. म्हणले ही काय, लय वास येतो याच्यातून, लय बेकार, असं मला तर उलटी सारखं होत आहे. ते म्हणले अरे गुलाबजामुन आहे, जलेबी आहे, रबडी आहे, हे सगळे एकदम गोड वस्तू आहे, एकदम चांगली वस्तू आहे, पहा. नाही 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 नाही, हे वेगळं आहे, ते वेगळं असतं. मग तुम्ही इथं तुम्हाला सोयीस्कर वाटतंय तर वेगळं करताय, तिकडं तुम्हाला सोयीस्कर वाटतंय तर तुम्ही एक म्हणताय, असं कसं काय चालणार? मग तुम्ही त्या स्थितीमध्ये आहात का? नाही. आधी त्या स्थितीमध्ये येणं गरजेचं आहे, मग जबाबदारी घेणं गरजेचं आहे की जर आपण संसारामध्ये आहोत
तर आपण जबाबदारी घेतली पाहिजे की कोणती गोष्ट माझी आहे, कोणती गोष्ट लोकांसाठी केली तर सोयीस्कर आहे, याची जबाबदारी. जरी सगळे जीव एक असले तरी एक दुसरीच्या मुलाला आणि एक 12वीच्या मुलाला मी वेगळ्या पद्धतीने गोष्टी सांगणार, वेगळ्या पद्धतीने त्यांना ट्रीट करणार. घरामध्ये 2 मुलं आहेत, 2 मुली आहेत, एक मुलगी थोडंसं चांगलं करते किंवा एक मुलगा थोडं चांगलं करतोय, दुसरं थोडंसं काहीतरी त्याच्यामध्ये कमी आहे, तर आई वडील वेगळ्या पद्धतीने ट्रीट करतात. आई वेगळ्या पद्धतीने ट्रीट करणार दोन्ही मुलांना, वडील वेगळ्या पद्धतीने ट्रीट करणार दोन्ही मुलांना. आणि मग आई तिच्या सोयीनुसार माझी मुलगी आहे, चांगलं केलं तर, आणि वाईट केलं तर तुमची मुलगी आहे. आणि तसंच वडील पण वडिलाच्या स्वभावाच्या अनुसार जर केलं तर माझी मुलगी आहे, माझा मुलगा आहे, आणि जर नाही केलं तर तुझा मुलगा आहे, तुझी मुलगी. मग जबाबदारी घेतायत का? आणि जबाबदारी घेतली तर काय होणार? जबाबदारी घेतली तर काय होणार? किती परसेप्शन, फक्त एक आपण दृष्टिकोन बदलला आणि किती फरक पडतो जबाबदारी घेण्याचा. ह्याच परिस्थितीमध्ये जर आई मुलीला डायरेक्ट असं म्हणण्यापेक्षा की तुमची मुलगी आहे, असं म्हणण्यापेक्षा माझी मुलगी आहे, मी हिला कसं समजू शकते ह्या परिस्थितीमध्ये ही मी सांगणार, ही जर जबाबदारी आईने घेतली तर ती मुलीचा स्वभाव बदलणार का नाही बदलणार? 100% बदलणार. त्या मुलीला मोठं झाल्यानंतर असं वाटणार का ही आई माझी आहे किंवा हे बाप माझा आहे, असं ती सेपरेट करेल का दोघांना? इथं दोघं जबाबदारी घेत नाहीत. आणि हे मजाक मस्तीमध्ये जरी चालू असेल तरी ते सबकॉन्शियस माइंड मध्ये मुलाच्या जात आहे. तर हे माझं आहे, त्याच्यामुळे मी असं करणार, आणि चुकीचं केलं तर तुझं आहे, जबाबदारी घ्यायची नाही. तर चुकीच्या परिस्थितीमध्ये पण त्याची जबाबदारी घेणं, हे काय होतं? हे जनकल्याणसाठी, लोककल्याणसाठी आपण जबाबदारी घेऊन आपण जेवढं काही करू शकतो, चुकीच्या परिस्थितीमध्ये पण, ऍडव्हर्स कंडिशन मध्ये पण आपण तिथं त्यांना पार पाडू शकतो. त्याच्यामुळे श्रीकृष्ण म्हणतात की मी जर नाही केलं तर ज्या लोकांचा नाश होणार, ज्या पृथ्वीचा नाश होणार, ते सगळं माझ्यामुळं होणार. ते असं नाही म्हणत की तुम्ही तुमच्या कर्मामुळे आले, तुम्ही तुमच्या कर्मामुळे जा, मी नाही शिकवणार तुम्हाला, मी नाही सांगणार तुम्हाला. मग तर डॉक्टरच नसते, लॉयरच नसते, पोलीसवालेच नसते, राज्यच नसतं, काही व्यवहारच नसतो. जर असा विचार केला तर सोसायटीच नसती. जर असा विचार केला तर व्यावहारिक जेवढ्या पण गोष्टी आहेत, सांप्रदायिक जेवढ्या पण गोष्टी आहेत, सामाजिक जेवढ्या पण गोष्टी आहेत, काहीच नसतं. का? की सगळ्यांनी त्यांच्यावर सोडून दिलं असतं. आज कोणतरी जबाबदारी घेतंय देशाची, प्रधानमंत्री असो किंवा आपलं कॉन्स्टिट्यूशन असो, गव्हर्नमेंट असो, प्रेसिडेंट असो, त्या सगळ्यांनी त्यांची जबाबदारी घेतली आहे, त्याच्यामुळे देश चालू आहे. ते जर म्हणले की आपल्याला काय करायचं, तुम्ही तुमच्या कर्माचे भोगा, मग चालणार नाही. तर मागच्या याच्यात आपण समजलं की रूट किती महत्वाचा आहे, रस्ता किती महत्वाचा आहे. याच्यामध्ये आपण समजलं की जबाबदारी घेणं गरजेचं आहे. आपल्या परिवाराची, आपल्या मुलांची, आपल्या समाजाची, आपल्या सोसायटीची जबाबदारी घेणं गरजेचं आहे. ठीक. त्यानंतर 25व्या श्लोक मध्ये सक्ताः कर्मण्य विद्वांसो यथा कुर्वन्ति भारत. जसं नेगेटिव्ह लोक करतायत, जसं इंद्रिय तृप्तीसाठी लोक, सामान्य लोक किंवा श्रेष्ठ लोक पण जे त्याच्यामध्ये रमलेले आहे, जसं काल मी एक ऍक्टरचं उदाहरण दिलं की तो त्या गोष्टीमध्ये रमलेला आहे आणि मग तो त्या गोष्ट करतोय आणि करून दाखवतोय आणि लोकांना इन्फ्लुएन्स करतोय. त्याच प्रकारे तुम्ही चांगलं काम करा, अलिप्त होऊन करा आणि इन्फ्लुएन्स करा. तर चांगले लोक पण इन्फ्लुएन्स करतायत आणि वाईट लोक पण इन्फ्लुएन्स करतायत. जसे वाईट लोक इन्फ्लुएन्स करतायत तसे तुम्ही चांगले होऊन इन्फ्लुएन्स करा. जसे ते इंद्रिय तृप्तीसाठी याचं दाखवतायत की कोल्ड्रिंक घेतलं पाहिजे किंवा सोडा घेतला पाहिजे किंवा काही पण असो, तसं तुम्ही आवळा ज्यूस पिऊन दाखवा, तसं तुम्ही काहीतरी गरम पाणी जिरा टाकून पिऊन दाखवा की यांनी पेल्याने खूप आनंद होतो, यांनी पेल्याने खूप मजा येते, यांनी पेल्याने पोट साफ होतं, यांनी घेतल्याने
आपला ऍसिडिटी दूर होती, हे सगळं तुम्ही दाखवा, याचा ऍड करा, याचा प्रचार करा. तर असे पण लोक करतायत, तसे पण लोक करतायत. तुम्ही कुठं जायचंय? याच्यात जायचं. कुर्याद विद्वांस तथा सक्तः. तसं करायचंय जसं विद्वान लोक असक्त होऊन करतात, त्याच्यातून अलिप्त होऊन, असक्त होऊन लोकांच्या जनकल्याणासाठी करतात. आणि आजच्या काळामध्ये दोघांना पैसे भेटतात. चांगलं करा तरी पैसे आहेत, वाईट करा तरी पैसे आहेत. मग हे करून जर आपल्याला सगळं जबाबदारी घेता येते, जर आपल्याला चांगल्या मार्गाला जाता येतं, तर हे का नाही करायचं? ठीक आहे. बेशक त्यामध्ये इंद्रिय तृप्ती जास्त मात्रामध्ये आहे, बेशक त्यामध्ये तुम्हाला धनप्राप्ती जास्त मात्रामध्ये असेल, पण हे सगळं तुम्हाला जे दुसरा पार्ट आहे, जो नेगेटिव्ह पार्ट आहे, ते सगळं तुम्हाला गुंतवणार आहे कर्मबंधन मध्ये, आणि हे तुम्हाला कर्मबंधन मधून मुक्त करणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला ह्या मार्गाचा अनुसरण केलं पाहिजे. चिकीर्षु लोक संग्रहम म्हणजे चाहते हुए, ही इच्छा करून केलं पाहिजे, उगाच जबरदस्ती नाही केलं पाहिजे. हे चांगल्या गोष्टी आपण इच्छातून केलं पाहिजे, इच्छा करून ह्या चांगल्या गोष्टी लोकसंग्रहासाठी, लोकांच्या कल्याणासाठी केले पाहिजे. काही प्रश्न असतील तर विचारा यामध्ये. आपण चांगलं केलं तर लोक चांगले, पण आपण जे करतो त्याला काही लोक चांगले घेतात, काही वाईट घेतात. मग डिफरन्शिएट कसं करायचं? ते तिथं त्यांचे मानसिकता आहे, तिथं त्यांचे संस्कार आहेत की ते कोणत्या दृष्टीने घेतात. आता रामाने जर सीतेला अग्निपरीक्षा द्यायला लावली, तर ते कोणत्या दृष्टीने केलं रामाने? की लोकांमध्ये असं बोलणं चालणं चालू आहे की सीता अशुद्ध आहे, सीतामा अशुद्ध आहे, असं बोलणं चालणं चालू. त्या लोकांचा भ्रम दूर करण्याचा इंटेन्शन होता रामाच्या मनामध्ये. आणि लोकांनी आज काय इंटेन्शन काढला की त्यांनी लोकांचा विचार, असा विचार नाही केला की त्यांना आपण जनसमुदायाला आपण त्यांना जबाबदार ठेवून त्यांना त्यांच्या समजदारीसाठी आपण ह्या गोष्टी करतोय, असं नाही विचार करत. आता लोक काय म्हणतात, एवढ्या इनसिक्युअर होता राम, एवढे इनसिक्युअर होते की त्यांचं राज्य निघून जाईन, त्यांचं राजपाट जाईन. तर हे लोकांची मनस्थिती आहे. त्यांनी कोणत्या इंटेन्शननी केला, तुम्ही कोणत्या इंटेन्शननी करताय? एखादा माणूस जर ऍड करतोय तर ते कोणत्या इंटेन्शननी करतो? तो जर पैसा कमवण्याच्या इंटेन्शननी करतोय तर मग तो गुंतणार, आणि तो जर जनकल्याणच्या इंटेन्शननी करतोय तर तो मुक्त होणार. तर इथं परत ते फिरून तीच एक बेसिक गोष्ट आपली इंटेन्शन, की आपला इंटेन्शन काय आहे, आपण कोणत्या दृष्टीने काम करतो. आपण जर चांगल्या दृष्टीने काम करतोय, आपलं जर इंटेन्शन क्लिअर आहे, तर मग तो काही पण विचार करू द्या, त्यांनी कसं पण आपल्या शब्दांना घेऊ द्या, त्याचा संस्कार आहे तो. आपल्याला त्या गोष्टीचा फरक, आपल्याला का नाही फरक पडणार की आपण तर स्टेप बाय स्टेप एक मार्ग मध्ये चालू आहे ना आपलं काम. तो काही पण विचार करेल, तो काही पण म्हणेल, त्याच्या म्हणल्यानंतर पण पुढे सांगणार आहेत श्रीकृष्ण की त्याच्या म्हणल्याने, त्याच्या कर्म केल्याने पण तुमचा जो मार्ग आहे तो सुटला नाही पाहिजे, तुमचा जो मार्ग आहे त्याच्यामध्ये अडथळा झाला नाही पाहिजे, हे पुढं आहे. तर जर लोक असं म्हणले, यांनी तसा विचार केला, अर्जुन पण तसा प्रश्न विचारतो की त्यांनी जर असा विचार केला, त्यांनी जर तसा विचार केला, तर मग काय नाही. तुझं इंटेन्शन क्लिअर आहे, तुझं विचारधारा क्लिअर आहे ना, तुझं बुद्धी क्लिअर आहे ना. पुढच्या श्लोक मध्ये पण आहे ना, बुद्धी भेदम जनयेत. ते पुढच्या काही श्लोकांमध्ये किंवा पुढच्या अध्यायामध्ये तुम्हाला त्या गोष्टी पण क्लिअर होतात की जरी आपण बरोबर करतोय आणि समोरचा व्यक्ती वेगळा समजतोय, वेगळ्या परसेप्शननी आपल्याला घेतोय, तरी त्या गोष्टीचा आपल्यावर परिणाम होणार नाही. ठीक.
अजून आता आज मी जे गोष्ट सांगितली ती सकाळच्या बॅच मध्ये, ही गोष्ट भरपूर जणींना नाही पटणार, मला मान्य आहे ती गोष्ट, ठीक आहे. मला माहिती आहे ही गोष्ट की तुमचं जे लॉजिक आहे, तुमचं जे तर्क आहे, तो तर्क तुमच्या नॉलेजवर बेस्ड आहे. तुम्हाला जर मी तर्क दिला की पृथ्वी गोल गोल फिरते पण ती सरळ गोल अशी नाही फिरत आहे, ती थोडीशी टिल्टेड आहे आणि अशी फिरतीये, तर ज्या लोकांना माहित नाहीये ही गोष्ट, त्यांच्या नॉलेज मध्ये नाहीये की याच्यामुळं जवळ सूर्यापासून जवळ आणि लांबचा विषय नाहीये, सीझनचा विषय सगळा टिल्टचा आहे. जर ही नॉलेज नसलं कोणाला तर तो माझ्यासोबत काय बहस करणार, तो माझ्यासोबत काय आर्ग्युमेंट करणार की अरे बाबा पृथ्वी लांब गेल्यावर सर्दी होती, पृथ्वी जवळ आल्यावर गरमी होती. त्याचं नॉलेज कुठपर्यंत आहे, तिथपर्यंत आहे. मी जे सांगितलं की अमावस्याला असं असं होतं, हे काय अंधविश्वास आहे, हे काय काही पण सांगतात, असं पण काहींच्या डोक्यामध्ये येऊ शकतं. हे मी फक्त प्रिपेअर राहतोय की येऊ शकतं. मी असं नाही म्हणत की येईल कोणाच्या डोक्यामध्ये आणि ते मला म्हणले तर मी त्यांना त्या पद्धतीने टॅकल पण करणार, कारण की त्यांची मला माहिती आहे की त्यांचं नॉलेज कुठपर्यंत बेस्ड आहे, कुठपर्यंत त्यांचं लिमिट आहे नॉलेजचं. तर मी त्यांना तिथं टॅकल करू शकतो की हा तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, तुमच्या नॉलेजच्या अनुसार ते बरोबर आहे. मी एक गोष्ट सांगतोय ती थोड्याशा वेगळ्या दृष्टीने तुम्हाला पाहावं लागेल. मी तिथं त्यांच्यासोबत आर्ग्युमेंट नाही करणार, हा माझा स्वभाव आहे. मला समोरच्या व्यक्तीचा नॉलेजचा एक भान असतो की त्याला किती नॉलेज आहे, आणि त्याच्या नॉलेजच्या बेसवर मी त्याच्यासोबत टॅकल करणार. मी त्याच्यासोबत भिडणार नाही, मी त्याच्यासोबत लढणार नाही. आणि त्याला मी किती सांगायचा प्रयत्न केला की इन्फॉर्मेशनल जो प्रेशर आहे तो एन्व्हायरमेंट मध्ये अमावस्याला जास्त असतो, आणि त्याच्यामुळं आपल्या इन्फॉर्मेशनल डायमेन्शन मध्ये म्हणजे माइंड मध्ये, चित्त मध्ये तो प्रेशर सबकॉन्शियसली पुट होतोय, प्रेशर दाबला जातोय. आणि त्याच्यामुळे जे मेंटली इल आहेत, ज्यांना डिमेन्शियाचा आजार आहे, ज्यांना सिझोफर्निया आहे, ज्यांना इन्सोमनिया आहे, ज्यांना वेगळे वेगळे मेंटल डिसऑर्डर्स आहेत, त्या लोकांना अमावस्याच्या दिवशी त्रास होतो. हे पाहण्यात येतंय, हे अनुभव करण्यात येतंय. जनावरांमध्ये पण होतं, हे पण पाहण्यात येतं. तर ह्या सगळ्या गोष्टी पाहण्यात येत आहेत, आणि ह्या सगळ्या गोष्टी माझ्या अनुभवाच्या, माझ्या नॉलेजच्या बेसिसवर मी सांगितलं. समोरचा माणूस जर नाहीच ऐकायला तयार, जर नाहीच मानत, तर मी त्यांच्या नॉलेजवर त्यांना सोडून देत असतो. त्यांना मी एक स्टेप सांगणार की असं असं आहे. जर आपण मोबाईल वरून कॉल लावतोय तर कॉल लागल्यानंतर ते दुसऱ्या त्या मोबाईल मध्ये, या दोन डिव्हाइसच्या मध्ये, इथून कॉल गेल्यानंतर इथं रिंग वाजण्याचं कारण काय? काहीतरी कनेक्ट होतंय ना, आणि ह्या कनेक्शन मध्ये प्रेशर येतोय. हे मी कोणत्या बेसिसवर सांगतोय? माझ्या नॉलेजच्या बेसिसवर सांगतोय, माझ्या एक्सपिरियन्सच्या बेसिसवर सांगतोय की त्या कनेक्शन मध्ये प्रेशर येणार आहे, त्या इन्फॉर्मेशनच्या डायमेन्शन मध्ये प्रेशर येणार आहे, त्या आकाश तत्वामध्ये प्रेशर येणार आहे. अशा गोष्टी सांगून मग मी क्लिअर करतो. पण जर समोरचा माणूस म्हणतोय की हे अंधविश्वास आहे, तर मग मी त्याला काहीच नाही करू शकत. ठीक, शांतीपाठ घेत, कमरपाठ मान सरळ, हातांची मुद्रा, डोळे बंद, मन शांत, दीर्घ श्वास भरून शांतिरंतरिक्षगम शांति, पृथ्वी शांतिराप शांतिरौषधय शांति, वनस्पतय शांतिर्विश्वे देवा शांतिर्ब्रह्म शांति, सर्वं शांति शांतिरेव शांति, सामा शांतिरेधि. शांति शांति शांति.